मुक्ताईनगर बस स्थानकात शौचालयाची गैरसोय। मुक्ताईनगर येथील बस स्थानकातील शौचालयाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। प्रवासी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। बस स्थानकावर दररोज बाहेर गावाहून मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असतात। शाळेतील मुले व मुली, महिला व ज्येष्ठ नागरिक यांची इथं सतत वर्दळ असते। मात्र शौचालयाची सोय योग्य व्यवस्था नसल्यानं नागरिकांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे मुक्ताईनगरमध्ये 2 आमदार व 1 केंद्रीय मंत्री प्रतिनिधित्व करत असताना शहरातील महत्त्वाच्या बस स्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतोय। कधी शौचालय बंद असतं, कधी अस्वच्छतेमुळे वापरण्यायोग्य राहत नाही, तशी तक्रार नागरिक करतात। बस स्थानक हे शहराचं प्रवेशद्वार मानलं जातं, मात्र इथं स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्यानं शहराच्या प्रतिमेला धक्का बसतोय। स्वच्छ भारत अभियान केवळ कागदावरच राहिलं की काय, असा सवालही उपस्थित केला जातोय। या समस्येकडे संबंधित प्रशासन, नगरपंचायत व एसटी महामंडळाने तात्काळ लक्ष देऊन शौचालयाची दुरुस्ती, स्वच्छता व नियमित देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांकडून होती आहे। प्रशासन याकडे लक्ष देईल का, असा सवाल सध्या मुक्ताईनगरमध्ये चर्चेचा विषय ठरतोय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर।